महाराष्ट्र सरकारने एसटीच्या भाडेतत्वामध्ये आता वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत एसटी कामगारांचे नेते श्रीरंग बर्गे साहेब। बर्गे साहेब, काय सांगाल या निर्णयाकडे कसं बघता आपण? एसटीच्या बाजूने बोलायचं झालं तर ही भाडेवाढ समर्थनीय आहे, कारण ऑक्टोबर 21 पासून आजपर्यंत भाडेवाढ केलेली नाहीये, म्हणजे जवळजवळ 4 वर्ष भाडेवाढ झालेली नाहीये। आणि पूर्वी कसं होतं, दरवर्षी भाडेवाढ व्हायची, पण आता 4 वर्ष भाडेवाढचा फटका एसटीला बसतोय। आज कामगारांच्या पीएफचे ॲडव्हान्स मिळत नाही, ग्रॅज्युटीचे पैसे भरलेले नाही आहेत, पीएफचे पैसे भरलेले नाहीत, बँकांची देणी थकलेली आहेत, दुसरं डिझेलला पैसे कमी पडतात एसटीला। अशा परिस्थितीत भाडेवाढ करण्याशिवाय एसटी समोर पर्यायच नाही आहे। त्यामुळे ही एसटीची बाजू घेतली तरी भाडेवाढ समर्थनीय आहे। आता याच्यामध्ये दुसरी बाजू अशी आहे की आता सरकारने अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास दिलाय। 65 वर्षावरच्या नागरिकांना अर्धा प्रवास आहे, अर्ध्या तिकिटात प्रवास आहे, आणि महिलांना अर्ध्या दरात प्रवास आहे। आता या त्यांच्या भूमिकेला छेद जातोय, कारण एकीकडे त्यांनी भाडेवाढ करायचा, भाडेवाढीला मान्यता दिली आहे, दुसरीकडे त्यांची ही भूमिका आहे। आता झालंय काय, अजून दुसरी एक गोष्ट याच्यातून आहे, म्हणजे जे प्रवासी तिकीट काढतात त्याच्यावरती याचं बर्डन येणार आहे। पण म्हणजे कमी लोकांना ह्याचा झळ पोचणार आहे, पण ती मोठी झळ पोचेल, कारण भाडेवाढ जवळजवळ 14.95% आहे। हे पण आहे, तितकंच खरं आहे। पण एसटीचा नाविलाज आहे, भाडेवाढ केली ती बरोबर आहे, एसटी वाचलीच नसते अशी परिस्थिती आहे। इतका लॉस, जवळजवळ 1 किलोमीटरला 3 रुपये 41 पैसे इतका लॉस होतोय, आणि दररोज एसटी 52 लाख किलोमीटर चालते। एवढा लॉस कुठल्याही व्यावहारिकदृष्ट्या कुठल्याही संस्थेला परवडणार नाही, तशीच एसटीची परिस्थिती होती। म्हणून भाडेवाढ ही बरोबर आहे, आणि जर भाडेवाढीची झळ सरकार वाटत असेल की सर्वसामान्य नागरिकांना बसते, तर त्याच्यात काही सरकारने याच्यात मला एक अजून तोडगा सुचवायचा आहे। ही जी भाडेवाढ आहे ना, ही भाडेवाढ एकतर नाही केली असती आणि सरकारने पैसे दिले असते ते चाललं असतं, कारण सरकारला 100 ते 120 कोटी रुपये महिन्याला द्यायला काही फार मोठी अमाऊंट नाही। पण आता तुम्हाला सांगतो, ग्रामीण भागातले जे लोक आहेत ते बाजारात जातात किंवा शेतीमाल घेऊन जातात, त्यांचा शॉर्ट रूट आहे, गावापासून तालुक्यापर्यंत आहे, गावापासून बाजारात, त्यांना याचा जास्त फटका बसतो लांब पल्ल्याच्या गाड्यांपेक्षा। त्यामुळं त्या गरिबांचा पण विचार झाला पाहिजे, या भाडेवाढीमध्ये कशी भाडेवाढीमध्ये चेंज करता येईल, आणि किंवा मग सरकारने पैसे द्यावे, असं काहीतरी निर्णय मधला मार्ग सरकारने काढला पाहिजे। पण साहेब, आपण पाहिलं असेल तर पुणे मुंबई, पुणे नाशिक अशी शिवनेरी जी पडते, ते पहिलेच तिकीट 550 ते 700 रुपये, ह्याच्यात जर 15% वाढ केली तर ह्याची जी अमाऊंट आहे ही कुठे जाते, तर याकडे देखील सरकारने बघणं गरजेचं आहे असं वाटतं तुम्हाला? नाही, मला वाटतं ना, मी काय तुम्हाला सांगितलं, सवलतधारक प्रवाशांना याचा काही फार मोठा फटका बसत नाही। समजा अर्ध तिकीट असेल त्यांना अजून वाढेल, दुसरं जे अमृत ज्येष्ठ नागरिकांना काही प्रश्नच नाही, पण जे तिकीट काढून प्रवास करणार आहेत त्यांना याचा नक्की झळ याची पोचणार आहे। पण तुम्हाला सांगतो, एसटी जर चालवायची असेल पुढे, कारण आज गरीब माणसाचं हे एकच वाहन राहिले, आता किती बघा या किती या प्रायव्हेट लक्झरी किती भाडे घेतात बघा तुम्ही, आणि गरिबांची एसटी आहे, ती जर टिकवायची असेल तर ते सुद्धा सर्वसामान्य माणसाला माझी विनंती करायची आहे, जनतेला, तुम्हाला याची झळ नक्की पोचते, पण भाडेवाढीमध्ये एसटीला विरोध करू नका। काय विरोध करायचा तो सरकारला करा, सरकारने जर पैसे दिले तर मग भाडेवाढ करायचा प्रश्न येणार नाही। मी तर म्हणतो, अजून काही, आता मी ग्रुपवरती आहे प्रवासी संघटनांच्या, तर ते समर्थन करताना दिसत आहेत मला भाडेवाढीचं, कारण त्यांना सगळ्यांना वाटतं की एसटी वाचली पाहिजे, इथला कामगार वाचला पाहिजे। आज कामगारांची देणी थकलीत सगळी, की पैसे देता येत नाहीत, पगाराला पैसे कमी पडतात दर महिन्याला, आणि म्हणून भाडेवाढ केली, ही भाडेवाढ एसटीच्या दृष्टीनं समर्थनीय आहे। हे होते आपल्याबरोबर बर्गे साहेब, ज्यांनी स्पष्टपणे सांगितले की ही भाडेवाढ ही योग्य आहे, आणि ह्यामुळेच एसटी ही जगेल आणि सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये ह्याचा नक्की उपयोग होईल। कॅमेरामन अजित कदम सोबत ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।